मंडळी, पांढऱ्या लाईट आहेत ना, एवढ्या भयानक आहेत. याच्यामुळे एवढे अपघात वाढलेत. रस्त्यावरती जर आपण गेलो, तर आपल्याला फक्त पांढऱ्या लाईट दिसतात. म्हणजे एखाद्या चक्रव्यूहात आपण अडकल्यासारखं होतो. आता झालंय काय, तर सुरुवात कोणी केली या लाईटची? तर इथे गव्हर्नमेंटनी DRL जो प्रकार आहे तो आणला. म्हणजे डे टाईम रनिंग लाईट हा प्रकार आणला. त्यानंतर छोट्या-छोट्या लाईट येत होत्या गाड्यांना. त्यानंतर झालं काय, तर किया कंपनीकडनं सेल्टॉसला गाडी सेल्टॉस जी गाडी आहे ना, या गाडीला लाईट द्यायला सुरुवात केली. आता त्यानंतर पुढे काय झालं, तर पुढे प्रत्येक कंपनीने आपापल्या गाड्यांना या पांढऱ्या लाईट द्यायला सुरुवात केली. कंपनीने सुरुवात केली म्हणून आपण आपल्या ज्या लाईट्स होत्या पिवळ्या कलरच्या, त्या लाईट्स ज्या आहेत, त्यांनी आपल्याला दिसत नव्हतं. कारण समोरून जर पांढरी लाईट आली तर आपल्याला दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकाने लाईट लावायला सुरुवात केली. आफ्टर मार्केट जिकडनं मिळतील तिकडनं लाईट लावायला सुरुवात केली. मग त्यानंतर झालं काय पुढे, तर आफ्टर मार्केट आपण लाईट्स तर बसवल्या. पण यामुळे काय झालं, की ती आफ्टर मार्केटची लाईट आहे, ती आपल्यावर ज्यावेळी येते ना, ती त्यावेळेस आहे ना पूर्ण चारी बाजूनी जी लाईट आहे, ती म्हणजे पसारा करून येते. त्यामुळे आपल्याला काहीच दिसत नाही. यामुळे अपघात तर वाढलेच आहेत. आता यामुळे झालं काय, तर गव्हर्नमेंटने काय केलं, तर गुजरातमध्ये तर अक्षरशः गव्हर्नमेंटने डायरेक्ट बॅनच केल्यात या लाईटी. म्हणजे जर पांढरी लाईट दिसली, तर ती काढून टाकली जाते गुजरात सरकारकडनं आणि तिकडल्या आर कडनं. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये देखील चंद्रपूर आर आणि काही ठिकाणी कारवाई करण्यात आली, पण ती तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात आलेली आहे. मी महाराष्ट्र सरकार त्याचबरोबर आर जे आहेत ना, यांना विनंती करेन, की या लाईट्स आहेत ना, त्या बंद व्हायला हव्यात. यांच्यावरती कारवाई करा. कारण काय होतंय, की प्रचंड मोठ्या प्रमाणात अपघात तर वाढलेतच. अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय आणि विशेष म्हणजे अजून येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये डोळ्यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणात आजार वाढतील. रेटिनाचे देखील आजार वाढतील. त्यामुळे या लाईट बंद होणं गरजेचं आहे. पाहिजे तर पिवळ्या लाईट ज्या आहेत ना, त्यांचं व्होल्टेज वाढवून द्या. त्या ज्या लाईट आहेत त्या त्रास करत नाहीत. त्यांचं व्होल्टेज जरी वाढलेलं असेल तरी त्रास करत नाही. पण आपल्याकडे प्रॉब्लेम एवढा झालाय ना, त्या पांढऱ्या लाईट्स लावणारे तर आहेतच आहेत. पण त्यापेक्षा जास्त हाय बीमला चालणार आहेत. म्हणजे पांढरी लाईट लावतात, हाय बीमला चालतात. सिंगल रस्ता असेल तरी पण हाय बीमला चालतात, लो बीम करत नाहीत. त्यामुळे पांढऱ्या लाईट बंद होणं गरजेचं आहे. मी बऱ्याच लोकांना विचारतो, त्यावेळी ते म्हणतात, की आम्ही मजबुरीने लाईट्स बनवल्यात, पण या लाईट्सनी काही दिसत नाही. पावसाळ्यामध्ये तर पांढऱ्या लाईटनी काहीच दिसत नाही. आपण जर कन्सिडर केलं तर बघा तुम्ही पावसाळ्यामध्ये रात्रीची ड्रायव्हिंग करून बघा. तुम्हाला काहीच दिसत नाही पांढऱ्या लाईटनी. त्यामुळं ज्या पहिल्या लाईट्स होत्या, हॅलोजन, पिवळ्या लाईट ह्याच रात्रीच्या ड्रायव्हिंगसाठी बेटर आहेत. कारण काय झालंय, आपले रस्ते आहेत ना, ते पांढऱ्या लाईटच्या लायकीचे नाहीयेत. जर एक्सप्रेसवे सोडले, तर बाकीचे रस्ते बघा तुम्ही. जर तुम्ही पुण्याहून नाशिकला प्रवास करत असाल, तर आतमध्ये काहीच दिलेलं नाहीये. त्यामुळे समोरून येणारी लाईट आहे ना, ती तुमच्यावर येते. म्हणजे तुम्ही पहिल्या लेनमध्ये चालत असाल, तर तुम्ही गाडी चालवूच शकत नाही. नगरहून जर तुम्ही मराठवाड्यात कुठेही जाताय, तर तुम्ही गाडी चालवू शकत नाही. कारण पहिल्या लेनमध्ये जर आपण कार चालवली, तर आपल्याला समोरून येणाऱ्या गाडीच्या लाईट्समुळे काहीच दिसत नाही. त्यामध्ये पांढरे लाईट्स असतात, एवढे लावलेले असतात, की 4-4 ते पांढरे लाईट्स लावलेले असतात. कारण त्याही चालकाला, ड्रायव्हरला दिसत नाही आणि आपल्यालाही दिसत नाही. त्यामुळे पांढऱ्या लाईट्स ज्या आहेत, त्या बंद होणं गरजेचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, की पांढऱ्या लाईट्स खरंच बंद व्हायला पाहिजेत का यामध्ये काही इम्प्रूव्ह करायला पाहिजे? मला तर असं वाटतं, की पांढऱ्या लाईट ज्या आहेत ना, त्या सरकारने तात्काळ बंद करावेत. आहेत ना, त्यांनी काढून घेतल्या पाहिजे. कारण येणारा काळ जो आहे, तो भयानक आहे. येणाऱ्या काळामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढेल आणि डोळे देखील जातील. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या आणि जर पांढऱ्या लाईट बंद करायच्या असतील, तर व्हिडिओला सपोर्ट करा. जेणेकरून हा व्हिडिओ जो आहे, हा गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचेल.